सकाळी उठल्यावर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुलांना टिफिनला काय द्यायचं, नाश्त्याला काय बनवायचं, ब्रेकफास्ट वगैरे सगळ्यात पहिला हाच प्रश्न असतो. तर आज मी तुम्हाला इतका छान व्हेजिटेबल असं पॅनकेक तुम्ही याला बोलू शकता. इतका मस्त क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून इतका नरम सॉफ्ट भाज्यांनी भरलेला असा हा व्हेजिटेबल पॅनकेक मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. लहान मुलासाठी इतका उत्तम आणि आरोग्यदायक आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला बघूया आपण याला बनवायची कृती, लागणारं साहित्य. तर इकडे मी भरपूर अशा भाज्या घेतल्यात. आवडीनुसार भाज्या तुम्ही इकडे घेऊ शकता. आता जर लहान मुलासाठी बनवायचं असेल ना, तर ज्या भाज्या ते खात नाही ना त्या भाज्या तर नक्कीच घ्या. इकडे मी एक चिरलेला कांदा, कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर शिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर कट करून घेतले, बारीक चिरून घेतलेला आहे. आवडीनुसार भाज्या इकडे कट करून घ्यायच्या. आणि एक मोठा बटाटा स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे. पातळ काप करायचे. आता आपल्याला काय करायचं, एक बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी हे बटाटे टाकायचे. स्वच्छ धुवून घ्यायचे, अगोदर 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. आता बटाटा एकच वापरला आहे मोठ्या साईजचा. त्यानंतर आपण भाज्या घेतल्या त्या सगळ्यात थोड्या याच्या टाकायच्या. म्हणजे आता नाश्ता किती क्वांटिटीमध्ये बनवायचा त्यानुसार भाज्या वापरा. आवडीनुसार सगळ्या भाज्या वापरा. इकडे मटर वापरू शकता, पालक, मेथी. म्हणजे मी कोथिंबीर ॲड केली बघा, तिकडे तुम्ही पालक, मेथी वापरू शकता. आता कसं होतं ना, आपण मोठ्या माणसाचं जाऊ द्या, पण लहान लेकरं ना, लहान मुलं जास्त करून भाज्या खात नाहीत आवडीने, आणि म्हणून त्यांना प्रोटीन हवं तेवढं भेटत नाही. अशा वेळेस ना तुम्ही ह्या नाश्त्यामध्ये भरपूर भाज्या टाकून त्यांना देऊ शकता. न सांगता भाज्याचं पौष्टिक तत्त्व त्यांना भेटत. तर आता काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून सगळ्या भाज्यांना, बटाट्यांना हे चोळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, एकजीव होते आणि चव पण छान लागते. आणि हे थोडा वेळ झालं की मग आपण याच्यामध्ये काही मसाले टाकायचे. आता हे चोळून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे. थोडा वेळ ह्याला द्यायचा. 1-2 मिनटं जरी ठेवलं तरी भाज्याला कसं मिठाचं पाणी सुटतं आणि मग चव लागते चांगली. थोडंसं चिमूटभर हळद टाकायची, एक चांगला रंग येण्यासाठी. ऑप्शन आहे पूर्णपणे हळद. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा. आणि हिरव्या मिरच्या जर कट करून टाकल्यास 1-2 टाकायच्या, किंवा असं लाल मिरचीचा कूट अर्धा चमचा. लहान मुलासाठी बनवत असाल तर मिरचीचा वापर कमी करा. 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. हे पाहू शकता, बेसन पिठाने खूप छान चव येते. पॅक राहतो आपला नाश्ता, तुटत नाही. त्यानंतर 2 चमचे आपण इकडे कॉर्नफ्लॉवर टाकते. हे बघा, कॉर्नफ्लॉवर टाकते आहे 2 चमचे. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही मैदा किंवा तांदळाचं पीठ 2 चमचे वापरू शकता. तर मी कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ 2-2 चमचे घेतलेलं आहे. बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवरनी खूप छान फ्लेवर येतो, क्रिस्पी बनतो नाश्ता आणि भरपूर वेळापर्यंत पॅक राहतो. असा नरम सॉफ्ट पडत नाही. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सर्व भाज्यांना. हे बघा कसं मस्त भाज्याला पॅक झाला आहे मसाला सगळा. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे टाकणार आहोत गव्हाचं पीठ. आता भाज्या तर टाकल्यात, तर गव्हाचं पीठ पण गरजेचंच आहे. म्हणजेच भाजी पोळी खाण्यासारखा हा नाश्ता आहे. तर 2 मोठे चमचे मी इकडं गव्हाचं पीठ टाकत आहे. तर गव्हाचं पीठ टाकल्यामुळे हा नाश्ता खूप असा हेल्दी झालेला आहे. कारण की आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि त्यासोबत गव्हाचं पीठ. म्हणजे विचार करू शकता, हा नाश्ता आपल्याला पोळी भाजीचं प्रोटीन देतो. आणि स्पेशल मग हा नाश्ता लहान मुलासाठी तर खूप उत्तम आहे. कारण त्यांचीच खूप कटकट असते, भाजी न खायचा कंटाळा असतो. आता हे मिक्स करून घेतलं आहे गव्हाचं पीठ वगैरे. ह्याला थोडा वेळ ठेवून द्यायचं, म्हणजे सगळं सेट होऊन जातं, मसाले वगैरे, पीठ वगैरे. आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल तापत ठेवायचं. काही असं जास्त तेल तापवायचं नाही. ह्याला तुम्ही भाज्यासारखं पण असं थोडंसं सोडून असं भरपूर तेलामध्ये भाज्यासारखं तळू शकता. म्हणजे 2 प्रकारे हा नाश्ता बनवला जाऊ शकतात. भजे पण बनतात किंवा असं हे छोटे पॅनकेकसुद्धा तुम्ही याचे बनवू शकता. ह्याला व्हेजी पॅनकेक बोलू शकतो, व्हेजिटेबल पॅनकेक. दोन्ही साईडून क्रिस्पी होईपर्यंत, सुनेरी असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत याला भाजायचे. कमी तेलामध्ये होणारा नाश्ता आहे, पूर्णपणे हेल्दी आहे.
हाताने आणि गॅस मंदच ठेवायचा. फक्त तेल सुरुवातीला चांगलं तापवून घेतलं की गॅस स्लो करायचा. हे बघा किती मस्त सुंदर रंग आलेला आहे. कडकपणा याचा तयार होत आहे. आता खालची साईड सुद्धा आपण अशीच भाजायची. 1 मिनिट द्यायचा. हलक्या हाताने असं प्रेस करायचं, जेणेकरून काय होतं चारही बाजूनी व्यवस्थित भाजला जातो नाश्ता. भाज्या पण आपल्या चांगल्या भाजल्या जातात. हे बघा कडकपणा खूप छान तयार झाला आहे. आता आपण पलटी करून बघूया. दुसरी साईडसुद्धा आता भाजून निघले असेल तर पलटी करायचं. 1 मिनिट वेळ द्यायचा. बघा किती सुंदर रंग आलेला आहे नाश्त्याला. एकदम लाल भडक असा क्रिस्पी ब्राऊन रंग आलेला आहे. इतका भारी लागतो हा नाश्ता खाता वेळेस. हे असा रंग येईपर्यंत ह्याला भाजत राहायचं अगदी स्लो गॅसवर. फास्ट गॅस करायचा नाही, नाहीतर काय होईल जो आपला हा नाश्ता आहे तो करपला जाऊ शकतो. हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते किती सुंदर असा आपला हा नाश्ता तयार झाला आहे. बस इतका कडकपणा पुरेसा आहे. काढून घ्यायचं. सुंदर असा नाश्ता हा आपला झटकीपट तयार झालेला आहे. भाज्यांनी भरपूर असा. पाहू शकता पॅनमध्ये अजिबात तेल नाही आहे जास्त, कारण आपण तेलाचा वापर इकडे केलाच नाही आहे. थोडंसं 1 चमच्याच्या अंदाजाने फक्त तेल टाकायचं. हे बघा 1च चमचा घेतलेला आहे, त्यातला सुद्धा थोडा टाकला. सेम प्रोसेसनी हातावर बॅटर घ्यायचा. आपण भाज्याचा केला आहे तो आणि सेट करायचा. लहान मोठे तुम्ही आवडीनुसार करू शकता. जसे मिडियम केले की 2-4 खाल्ले तरी बास आहेत लहान मुलांसाठी. हे बघा मस्त सेट केले. त्याला चांगलंपणे आता भाजून घेते. मग आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. गरमागरम हा व्हेजिटेबलने भरपूर असा नाश्ता. तेलाचा इकडे वापर अजिबात केलेला नाही. हवं तर तुम्ही तूप वगैरे टाकू शकता किंवा बटरमध्ये सुद्धा याला भाजू शकता. मस्त झालेला आहे भाजून. आता दोन्ही साईडून खरपूस असा भाजून घेते आणि मग प्लेटमध्ये सर्व करते. तर झालेला आहे आपला नाश्ता तयार. तर आपण प्लेटमध्ये सर्व करूया. गरमागरम असा व्हेजिटेबलनी भरलेला असा हा व्हेजिटेबल पॅनकेक ह्याला तुम्ही बोलू शकता तयार झालेला आहे, किंवा व्हेजिटेबल वडेसुद्धा याला बोलू शकता. आवडीनुसार नाव द्या. हे बघा मस्त झाले क्रिस्पी गोल्डन रेड. किती सुंदर रंग आला. याचा क्रिस्पीपणा तुम्ही बघू शकता. म्हणजे भरपूर असा भाज्याने भरपूर नाश्ता तयार झालेला आहे. आणि हा असा एक तुम्हाला बाईट्स उचलून दाखवते आपला वडा. हे बघा किती छान भाजून निघलेला आहे. आणि आतून बघा सगळ्या भाज्या, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर खूप छानपैकी याचं भाजून निघलेलं आहे. म्हणजे आतून खाताना इतका नरम सॉफ्ट आणि वरून क्रिस्पीपणा. काय बात आहे. मस्त लागतो हा नाश्ता. चहासोबत तुम्ही गरमागरम बनवून खाऊ शकता किंवा केचपसोबत, मेयोनीजसोबत. आणि लहान मुलासाठी 2-4 असे बनवून टिफिनमध्ये नक्की द्या. भाजी चपाती नाही खाल्ले तरी हरकत नाही. इतका प्रोटीननी भरपूर हा नाश्ता आहे. आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या टाका, मेथी, पालक वगैरे जे पण तुम्हाला आवडेल. आणि लहान मुलासाठी हा स्पेशल नाश्ता आहे. तर नक्की ट्राय करा. आवडल्या असेल तर नक्की बनवून बघा. आणि अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईबर करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. झालेला आहे क्रिस्पी नाश्ता. गरमागरम मी चहा बनवणार आहे. चहासोबत याचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि सांगा मला कसा वाटला हा नाश्ता. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानपैकी सिंपल रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा आणि थंडीमध्ये असे हेल्दी नक्की करून खा.